आजकाल ना माझा विसरभोळा गोकुळ झालाय, कसा ते सांगतेच, पण त्याआधी ना घरातलं थोडंफार सामान खरेदी करायचं होतं. म्हणूनच ना आज बऱ्याच दिवसांनी बाहेर पडलो होतो आणि आज पावसानं पण चांगलीच उसंती घेतली होती. त्यामुळे ना बाहेर पण मस्त असं फ्रेश वाटत होतं. आणि हो, गाडीवर जायचं म्हटलं की आमचे छोटे साहेब तर खूपच खुश असतात आणि व्हिडिओ घेते म्हटल्यावर त्याची काही ना काहीतरी ऍक्शन चालूच असते. आता घरात लागणारं थोडंफार सामान खरेदी करायचं होतं, त्यासाठीच ना आम्ही पोहोचलो होतो जवळच असलेल्या एका मार्टमध्ये. आणि आमच्यापेक्षा ना आमचा तनुजच जास्त उत्साही होता. त्याचं चाललेलं होतं हे घे ते घे, लागणार नाही पण न लागणाऱ्या वस्तूवरच त्याचा जास्त जोर होता. घरात लागणाऱ्या बारीक चिरीक वस्तू तर घेतल्याच, पण शेवटी ना अर्धा पावसाळा झाला पण आज परत एकदा छत्री विकत घेतली, कारण पहिली गेली ना म्हणून ही दुसरी घ्यावी लागली. तेच ते हो, गोकुळ झाला होता माझा, विसरली बसमध्येच. आणि ह्या पावसाचा काय नेम नसतो, तुम्हाला माहित आहे ना, कधी पण येतोच. त्यामुळे ना न घेऊन पण चालणार नव्हतं. मग काय घेतली माझ्या आवडीच्या कलरची. घरी आल्यावरती ना लगेच स्वयंपाकाला पण लागली. एका गॅसवरती भात शिजाय टाकला आणि दुसऱ्या गॅसवरती वांग्याची भाजी बनवायला घेतली. आणि आज ना खूप दिवसांनी भरलेल्या वांग्याची भाजी बनवली होती. भरल्या वांग्यासोबत भाकरी तर पाहिजेच ना, मग काय त्या पण पटकन बनवून घेतल्या. आणि आजच्या रात्रीच्या जेवणामध्ये ना मस्त अशी भरलेल्या वांग्याची भाजी, भाकरी, भात आणि तिळाची चटणी असा काही बेत होता.